खूपच अप्रतिम जेवण होतं, अगदी स्वादिष्ट सगळं. हो ना, आज जरा जास्तच जेवलो. खरंय, मी तर 2 दिवस आता जेवणारच नाहीये. काय एवढं चिमणीवाणी जेवलात तुम्ही? ए चंची, अगं हिच्या पोटात गुडुगुडू कधी होणार? होईल ग मम्मी, थांब की जरा. लय जालीम औषध आहे. 2 दिवस तरी काय बाहेर येत नाही बघ. धनाजी, अरे पानं घेऊन ये. ए दे इकडं, मी देते तुझा. हे घ्या पान. नाही नको, थँक्यू. अगं खा की, पचन चांगलं होतंय, खा. अहो नाही, खरंच नको. ती नग म्हणते ना, मग राहू दे की. पानाचा काय आग्रह करतेस? धनाजी, आईस्क्रीम घेऊन ये. तुम्ही बसा, मी आलीस. तुम्हाच मी पान घ्या की. नाही नाही, नको नको. नाही, खरंच नको. ठीक आहे. अहो नाही, शक्यच नाहीये. थँक्यू. नाही, शक्यच नाही यार, पोट एवढं. हो नाही, जागाच नाही आता. घ्या तुम्ही लाजू नका. आई साहेब नाहीत आता आग्रह करायला, पण तुम्ही आपलंच घर समजा बरं का बाबा. अहो नाही, म्हणजे पोटात जागाच नाही आता. आम्हाला नाही विचारणार का? माफ करा ताई, घ्या ना. ताई बी नाही, मॅडम बोलायचं. वय खातच. चल निघ. थांब. जा. चंची आलीच. भुवनेश्वरी मॅडम असते ना, तू बरं झालं असतं. अहो, आमच्या आई साहेब असत्या तरी एवढा आग्रह केला असता की नाही, ह्याच्यापेक्षा डबल खायला लागला असतं तुम्हाला, माहित आहे काय? तर लग्नाची जरा दगदग झाल्या, त्यामुळे जरा जेवढं लवकर बरं होतील तेवढं बरं. अधिपती, आपण भेटून येऊया का त्यांना? नाही म्हणजे त्रास नको द्यायला, पण फक्त हाय हॅलो करून येऊया. मी एकदा विचारून येतो आई साहेबांनी. हा, सवन काय ग मम्मी? मम्मी, मला बी चालवत नाही ग. मगापासून 7 वेळा जाऊन आले. मम्मी, पर तब्येत तर मास्तरीची बिघडायला पाहिजे होती ना. तिला कसं काय नाही झालं ना, आपल्यालाच कसं झालं? लोकांसाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडलोय. आई गो आई, त्या मास्तरीला कसं काय नाही झालं? होणार, तिला बी त्रास होणार. मम्मी, तू तुझ्याच ताटातलं खाल्लंस ना? अगं चंचे, अगं हे ताट उचल. आपण ते ताट तिकडे ठेवू. दे उचल. अगं चंचे, ऐगो, अगं ते जुलाबाच्या औषधाचं ताट मला चालू वाटतं ग. मला का होतंय? मी तर काय बी खाल्लं नाही. देवाला शिक्षा दिली का काय आपल्या? आता नग बांगड्या कशाला नग. ती लगीन करून आली ना की मग देऊ. राहू दे की, तुम्ही बसा, राहू दे. आता नग बांगड्या. मुलीकडचे आहेर करतात मुलाकडच्यांना आज.
हो एकदा सांगितलं ना हो आजीनं गपरावा म्हणून. हा आजी छान झाला सगळा कार्यक्रम. हो ना, खरंच खूप केलं हो तुम्ही. आवरीतच आहे तशी. बया आता या घरचं तुम्हाला पाणी बी पिता येणार नाही. दुर्गे अगं ते रीत असते तशी. एकदा मुलीचं लगीन झालं का मुलीच्या आई वडिलांनी सासरचं पाणी बी पिता येत नाही. नाही नाही तसं काय बी नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा मुलीला भेटायला या. जेवा राहा घर तुमचंच आहे. अगं ते पर त्यांच्यासाठी लेकीचा संसार आहे का नाही. तू गप ग दुर्गे. लेकीचा संसार म्हणा. तू कधी आली? 20 वर्ष झाली. म्या बहीण आहे. हा मग ती घरची सूनबाई आहे. अगं पण म्या तिच्यासाठी सांगतच नाही. तिच्या आई वडिलांसाठी सांगायला म्या. त्यांच्यासाठी रीत असते ही. हो कल्पना आहे आम्हाला. आणि आम्ही पाळतो सगळं. अहो या रीती परंपरा माणसाला जोडण्यासाठी केल्या आहेत. त्यामुळं आपल्यातला एकोपा असाच टिकवून ठेवूया. काय खूप खूप धन्यवाद. हा येऊ का आम्ही आता? आलेच म्या. अगं सरकी त्रास व्हायलाय. काय ग हिला काय झालं? अगं तिची पण दगदग झाली ना. तिला पण बरं नाही. हो ना. नाही नाही पण तुम्ही सगळ्यांनीच आराम करा. हा लग्नात अजून दगदग होणार आहे ना, तेव्हा विश्रांती घ्या. हा वय वय तुम्ही बी काळजी घ्या. आई आंबाबाई आहे काळजी घ्या. अधिपतींचे वडील असे काय आहेत? म्हणजे त्यांना काही झालंय का? कसे विचित्र वागतात नाही. म्हणजे एकदम अंगावर आल्यासारखं करतात किंवा त्याचं सून सून असं काहीतरी म्हणतात ना. अगं आजारी आहेत ते. पण मला तर त्यांची भीतीच वाटू लागली. मला वाटतं त्यांना अक्षूला काहीतरी सांगायचं असेल. हो मलाही तेच जाणवतं बाबा. पण मला अधिपतींनी सांगितलंय की ते अचानक हायपर होतात. काहीही करतात. समोर कोण आहे याचा विचार सुद्धा करत नाहीत. अगदी भुवनेश्वरी मॅडमचं सुद्धा ऐकत नाहीत. म्हणूनच अधिपती सुद्धा त्यांचा रागराग करतात. पण मला तर ते चांगले वाटले. कदाचित आजारपणामुळे तसं झालं असेल त्यांचं. ते काही असू दे पण ए अक्षू तू थोडस लांबच राहा त्यांच्यापासून. नाहीतर काय उद्या हल्ला वगैरे करतील. माझं डिस्टन्स मेंटेन करणार आहे. हो बाई तसंच कर नाही का हो. ए जरा काम कर ग घरातली. नुसती बसून गप्पा मारते. हे ठेवायचं कोणी आता? चल हिरा झाला का लवकर कर. हो हो. हा अगं बाई इरा हे पकड एक मिनिट. ए मी आले का? हॅलो हा जी बोला बोला. झाली का मेहंदीची तयारी? हो सुरू आहे. तुमची? आमची बी तयारी सुरू आहे. मी काय म्हणते आता मेहंदी एक वेगळी करू. पण उद्यापासूनचा समद ईदी आपण एकत्रच करू. म्हणजे घाना भरणी हळद बिळद समद. अगं बाई हो का? भूमीनच सांगितलंय. हो पण मला काय वाटतं बरं वाटेल का ते? न बरं दिसाया काय झालं? उलट लई भारी वाटेल बघा. हल्ली असंच चालतं. रीती भाती प्रमाणे समद करू पण एकत्र करू. काय उद्या चुडा बनवीसाठी येते सकाळी. बरं बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं. हा एकदा अक्षराशी बोलते. बरं बरं हा ठीक आहे ठेवते. हा ठेवते. ताई अगं बरं झालं आलीस. खूप उशीर झालाय. मेहंदीची सगळी तयारी करायची. अक्षु ऐक ना आधीपतींच्या आजीचा ए, फोन अगं आला आई, होता. ते सगळं नंतर. आता मेहंदीची तयारी करायची फक्त. ताई चल. अगं, 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 नाही 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 हो. चल. अगं अरे देवा काय या मुली आहेत काय गडबड. अगं बाई अजून आम्हालाही तयार व्हायचंय. अहो चला लवकर तयार व्हायचंय अजून. रांगोळी नाही मेहंदी येडा डोसक्याच्या. हा गोळ्या गोळ्याची मेहंदी. मला बी येते मेहंदी गोळ्या गोळ्याची. मला पण येते मेहंदी गोळ्या गोळ्याची. या गोळ्यापेक्षा ह्यो गोळा परवडला. चला सर. अयो चंचे
इकडे गप मनाला लावून घेऊन बस. गप 1 2 3 4 5 सरकार बसतय. ते दिसतंय. सरकार वहिनी साहेबांचं नाव लिहू. आली मास्तरीन बाईली. अहो सरकार वहिनी साहेबांचं नाव अक्षर आहे. विसरलोच गिराव लिहिली. मग ए लिहितो. ओय जमल का तुला ते विंग्रजीत? हा त्यात काय नाही जमायला जमतं मला इंग्रजीत ना. व्यंक्याली इंग्रजी काय नको. आपली आन बान शान माय मराठीत लिही. हा कळलं काय? कळलं. कळलं का? खेळ राहू दे. वा 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 हे चान्स केलं हा तुमच्याकडे. अशी उलटी भाषा सगळ्यांना जमत नाही आणि बुद्धीचा कस सुद्धा लागतो. तुम्ही जे बोलला ते आवडलं बरं का मला मास्तरीन. पण मी तर सरळच बोलते. नाही ते नाही हो. ते सगळ्या विद्यार्थ्यांचं डोसकं काय समान नसते आणि नुसतं असं डोसकं करून तुम्हाला चालत नाही. याहून त्याहून ते. अच्छा ते होय. ते ओके. नव मेहंदीचा वास भारी होती की नाही? तुम्ही खरंच मेहंदी काढली? मग तुम्हाला काय खरं वाटण झालं काय? नाही. फोटो पाठवू काय? लिवलंय तुमचं नाव. पण तर अधिपतीचा असतो ना. अक्षुबा जरा इकडे ग. हा आई आले. मी करते नंतर फोन. आई बोलावते. हा ठीक आहे. बाय. काय ही साडी तुला दाखवाय आणली. कुणाची? तुझ्या वनाऱ्या बायकोची. ही साडी हा आवडली ना? प्रत्येक ईदीसाठी वेगवेगळी साडी आहे. ही अक्षताच्या यायची साडी आहे. हा ठीक आहे. ठीक आहे म्हणजे अगं म्हणजे एवढी काय अशी डोळ्यात भरत नाही ग. रंग बी जरा फिकट आहे नाही. म्हणजे थोडक्यात तुला आवडली नाही. हा नाही म्हणजे मास्तरीन बाई अशा जरा गोऱ्या गोमट्या आहेत. त्यासनी अशी फिकट साडी कशी दिसेल? डिझाईन बी एवढी काही खास नाही. आई साहेबांच्या साड्या बघ कशा असतात. डिझाईन काटा पदराच्या साड्या एक नंबर. रंग बी असा साडी डोळ्यात भरली पाहिजे हो. तशी काही एवढी खास वाटत नाही साडी. याचं म्हणजे काय डिझाईन बी एवढं काय खास नाही. रंग बी एवढा अशी आहे म्हणजे जरा. तुला साडी आवडली नाही म्हणजे मग बदलायला लागल. आता कुठे बदलतीच राहू दे आता. अरे नाही भुवीनं सांगितलंय समजा तुझ्या मनासारखं झालं पाहिजे. आता बदलूया ही साडी. कुणी सिलेक्ट केली? भुवीनं. मग असू दे. आईसाहेबांनी केल्या ना. काय बदलू नको असू दे. बसता बांधताना लई घाई झाली. पटापट घेतल्या ना साड्या. साडीवाल्यानं एवढ्या साड्या दाखवल्या आमचा तो गोंधळच उडाला बघ. बरं झालं भुवीनं सांगितलं मला तुला आधी साडी दाखव आणि तुला पसंत पडते का बघ म्हणून. पण अजून हे आहे. तू सांग सुनबाईला कोणत्या रंगाची साडी चांगली दिसल? असं नाही सांगता येणार पण साडी बघितल्यावरच कळेल मला म्हणजे कशी वाटते काय वाटते. ठीक आहे मग बघू. लग्नाची साडी अधिपतीला काय आवडली नाही. मी भुवीला सांगितलं तिला कोणती साडी ते काही बाई आठवण आहे बघ. अगं कशी आठवल तिला? एवढ्या साड्यांची खरेदी करून आणल्या. तेच तर तिनं साडी दाखवायला मागितली. कुठली साडी घालते? आज ही का ही साडी. अगं बाई छान आहे की साडी का? चांगली आहे की. ह्या बया हे काय झालं? साडी कशी फाटली? अगं लग्न येण्याची साडी आहे ही आणि आधीच फाटली. आत्ते अगं हे अशुभ आहे अशुभ. दुर्गे अशोक बिशोक काय बी नसतं बघ. घाई घाईत साड्या खरेदी केल्या आपण नीट बघितल्या नाही आधीच फाटली असेल. आधीच फाटली असेल का अधिपतीने फाडली? काय बोलते तू? तो कशाला फाडली साडी? अगं अधिपतीने कुठं आवडली होती ही साडी? तुला कसं ठाव? ये मगाशी म्या जाता जाता माझ्या कानावर पडलं ग म्हणून मला कळलं अधिपतीने साडी आवडली नाही म्हणून. अगं म्हणून तर तेच तर विचारायला मी इकडे आले की साडीचा काय विषय आहे. अगं समजा गोळच झालाय बघ. फाटली ना साडी. मग आता भुवीशी बोलते आणि विषय संपवते. शांत आटप पटापट. अगं तू फोन केलास का अधिपतींना कपड्यांसाठी?
अगं मी त्यांनाच फोन ट्राय करते पण फोनच लागत नाही. थोड्याने परत ट्राय करते. बरं अक्षू, ही बॅग आणली आहे बघ. अजून तुला लागणार आहे का एखादी? म्हणजे घेऊन येतो. अहो, नको बाबा, एवढी पुरे. दुसऱ्या बॅग मध्ये तुला सगळी तुझी पुस्तकं भरून देतो. ठीक आहे. घर कसं मोकळं मोकळं होईल आता, नाही का? अगं माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न झालं त्यावेळेला तो खूप रडत होता. मीच समजावलं त्याला की एवढं चांगलं सासर मिळतंय तुझ्या मुलीला, मग रडतोस कशाला. पण आता कळतंय मुलीची सासरी पाठवणी करताना आई वडिलांना काय सोसावं लागतं. तुम्ही रडू नका ना प्लीज. नाही ग, नाही रडत आहे. नाही काय आई, हे बघा मी काही कुठे गावी नाही चाललीये. मी इथेच असणार आहे, कोल्हापुरातच असणार आहे मी. आपण भेटू ना. हो ग अक्षू, भेटू ना आपण. पण कसं आहे ना, लग्नानंतर गोष्टी सगळ्या बदलून जातात. तुझ्यावर आता सासरची जबाबदारी असणार की नाही? हे बघ अक्षरा, बाबा हे बघा, माहेरची सुद्धा जबाबदारी आहे माझ्यावर. हा ग नाही बाळा, आता तू सासरच्यांचा विचार करायचास. हा, तो मी करेनच आई, पण लग्न जरी झालं तरी मी फार बदल होऊ देणार नाहीये. म्हणजे लग्न झालं तरी मी माझा पगार ह्याच घरात देणार, कारण ती माझी कमिटमेंट आहे. अगं नाही नाही अक्षू, तू असं काही करणार नाहीयेस. आमचं आम्ही बघून घेऊ. आई, तुम्हाला माझं लग्न व्हायला हवं होतं ना? हो पण मग आता करते ना मी लग्न. लग्नानंतर प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिला स्वतःचा निर्णय स्वतः घेता यावा. माझा पगार मी ह्या घरात देणार आणि पूर्ण पगार देणार, हे ठरलंय माझं. अगं बसा. दादा सगळ्यात भारीतली साडी दाखवा बरं काय. हो नक्की ना. तर आमच्या मास्तरीनबाई एवढ्या भारी आहेत, जी साडी नेसतील त्या साडीचं सौंदर्य फुलेल. ही कांजीवरम साडी. हे स्पेशल साऊथ वरून बनवलेल्या साड्या असतात. अच्छा. ही बनारस सिल्क साडी आहे मॅडम. ह्या स्पेशली लग्नासाठी वापरल्या जाणाऱ्या साड्या. अच्छा. ह्याच्यावरची नक्षीकाम वगैरे एकदम लग्नासाठी स्पेशली बनवलेली गेलेली असते. ही साडी भारी दिसणार तुम्हाला मास्तरीनबाई. ट्राय करून बघूया. मास्तरीनबाई, तुम्हाला ही साडी नेसलेला आम्हाला डायरेक्ट लग्नातच बघायचं आहे. म्हणजे तुमचं हे रुपडं ऐकता ना हो? तुम्ही सोडलं तर ऐकेन. अहो मी कुठं धरलंय. ही जादू आहे कलानिधीची, नाते बांधून ठेवते. ही साडी चालेल मला. ही एक उत्तम डिझाईन आहे. आमच्या पाहुणे पाहिजेत तर का नाही, महाराष्ट्रात कुठे बी लगीन असून देईल. साडी मात्र ठाण्यातल्या कलानिधीतूनच. काय हो? हो. ही बी भारी दिसेल हो. खरंच की दादा, या 2 साड्या पॅक करा. तुम्हाला कसं कळतं एवढं साड्यांमधलं?
नाही साड्यांमधलं काही लय कळत नाही, पण तुमच्यावर कुठली चांगली दिसेल तेवढं. चांगला सेन्स आहे तुमचा. आता तुम्ही ही साडी घेतली यावरून मला आठवलं, आईबाबांनी पण तुमच्यासाठी कपडे पाठवलेत. मी तुम्हाला म्हटलं ना, हे बघा, एकदा बघता का तुम्हाला आवडतायत का? नाही अहो असू दे, तुम्ही घेतलेत ते घालीन मी, एवढं काय नाही. हो असं कसं? तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर सांगा तुम्ही. काय वेगळं नाही, हे जे घेतले ते बेस्ट आहे, फायनल आहे, असू दे. अधिपती सर, हे घ्या बिल. मी देते पैसे. असं कसं? अरे मी नेसणार आहे साडी. आपण आमच्याकडे नाही साडी. ऐका माझं, द्या मला. आमच्या आईसाहेबांनी कळलं तर ओरडतील आम्हाला लय. ऐका माझं तुम्हीच. तुम्ही ऐकणार नाहीच माझं. त्यांना विचारा की आम्ही ऐकतो काय कोणाचं? कधीच नाही. चापला इशे. वहिनी, नक्की या खरेदीला, कलानिधीला. हो. ए ओमक्या, ए भावा, अरे किती बोलशील वहिनी संग फोनवर? चल चल, कोल्हापूर गाठायचंय. घेतलं का समजा? होय, समजा घेतलंय. नारळ राहिला होता, आणलाय. आणला ना? आणि कापडांच्या पिशव्या त्या समजा गाडीत टाकल्यात. आहे ना? चल चल चल. आत्या कुठे निघाली? हाय का आता? लावले का हटकन? दूर घे अगं, कळत नाही होय तुला? बाहेर जाताना हटकन लावू नये. अगं हे काय? काय नाही. अगं आत्या, मी असंच विचारलं, कुठं काय कामाला निघालीस काय? कुठलं काम म्हणजे काय? मास्तरनीला हात चुडा भरायचा आहे. सोनं देऊन घे तू. अगं आत्या, अरे ताई कुठे? ती कुठं कुठं म्हणून पुरी पडल. हा चल, येतो आम्ही. आत्या ऐक की. अगं काय झालं? आपण राबायचं आणि मिरवणार हे समजे. पक्की ताईला येळ नाही म्हणून आत्याला पाठवले सोनं द्यायला. मला नाही. माझी एवढीशी सुद्धा किंमत नाही. कोणाची काय किंमत आहे ना कळलं लवकरच. आता तू कुठं चालली? भडका उडवायची तयारी करते. अगं झालं तुम्ही आलात ते छान वाटलं. या पुन्हा या. औक्षवंत हो. सुखी रहा. अक्षू आजी, सुखी हो. बस इथं. बस. बर, उद्याच्याला हळद आहे. भुवीनं सांगितलं तसंच करूया. घरी जेवण बिवण काय करायचं नाही. सकाळच्याला हलवरच घ्या. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हळदीची कापडं नंतर येतील. लग्नाची कापडं बघून घ्या. काय कमी जास्त असलं तर सांगा, करून घेऊ. अहो नाही, म्हणजे आम्ही करून घेऊ ना ते सगळं. तुम्ही नका टेन्शन घेऊ आजी. हा, घ्या. चल येतो. अहो जेवून जा ना. हा ना ग, लई कामं पडले. हा ये. त्यांना आशीर्वाद द्यायला तुम्ही आलात तर आनंद होईल आम्हाला. कसला आनंद होईल तुला? हे खोटेपणानं लगीन लावून देणारेस त्याचा का जिंकलीस त्याचा? तुला चांगलंच ठाव आहे म्या काय बोलती ते. तुला काय वाटलं तू खोटेपणा करशील आणि देवी आई तुझ्या पाठीशी उभी राहील? देवीच्या गाभाऱ्यात लगीन लावायचं धाडस झालं तरी कसं? आमचं तसं ठरलं होतं. कुणाला बी मध्ये घेऊ नकोस. हे समजा तू एकटीने ठरवलंयस, बरोबर ना? हो, म्हणजे आम्ही ठरवलं की देवीच्या देवळात लग्न लावायचं. खोटं बोलू नकोस. देई आई मोर उभी आहेस तू. किती मूर्ख आणि येडे डोक्याची बाई आहेस तू. अगं हे लगीन लावून देण्यासाठी जे काही कारस्थान केलं, जो काही डाव मांडलास, हे देई आईला कळणार नाही असं वाटलं होय तुला?
जागृत देई आई आहे, ठाव आहे ना तुला? तरी बी ह्या लग्नाचा घाट घालायला लागलीस. तुझ्या खोटेपणाला आई अंबाबाई साथ देईल, आशीर्वाद देईल असं वाटलं तुला? आई अंबाबाईचा महिमा ऐकलायस ना तू? आणि ऐकला नसशील तर ऐक. या नगरात कोल्हासूर नावाच्या राक्षसानं लय अनाचार माजवला होता. सगळे देव त्या पुढे हातबल झाले होते. मग सगळ्या देवांनी आई अंबाबाई मोर साकडं घातलं. तेव्हा आई अंबाबाईनं कोल्हासुराबरोबर लढाई करायची तयारी केली. त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. आई अंबाबाईनं ब्रह्म असताना त्याचं मस्तक उडवलं आणि त्याचा वध केला. अशी हाय आपली अंबाबाई. ती कवाच खोट्याची आणि वाईटाची साथ देणार नाही. हा, ती साथ देईल ती तुझ्या लेकराची, खऱ्याची. तुझ्या लेकराचं प्रेम लय खरं आहे. तुझी होणारी सून खरी आहे. त्यामुळं काय वंगाळ होण्याआधीच तुला सावध करायला आलीये मी. शानी असशील तर मंदिरात लगीन लावायचा घाट घालू नगस. हे जर लगीन तू मंदिरात लावलंस तर सगळे फासे उलटे फिरतील. ध्यानात ठेव. देवी आईकडं किती बी मागणं माग की हे लगीन निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून. पण तरी बी तुला जे नगय तेच देवी आई घडून आणणार. येते म्या. अंबाबाईच्या नावानं सांग भलं. अंबाबाईच्या नावानं सांग भलं. आता काय झालं? हा? काय झालं? कोणाला? भुवीला? काय? वय वय, तुम्ही शांत व्हा. भुवी म्हणले ना व देवळातच लगीन होणार बघा. नाही नाही नाही, त्याच्यात काय बी बदल होणार नाही बघा. भुवीना सांगितले ना व देवळातच लगीन होणार. मग तुमच्या इच्छेविरुद्ध काय बी जाणार नाही बघा. तसाच होईल. तुम्ही शांत व्हा, झोपा निवांत. उद्या हळद आहे. लगीन देवीच्या दारातच होणार. च्या बुद्धीला आहे ना तिनं. मग आता काही त्याच्यात बदलू नका. झोपा निवांत. येऊ मी. सामानाची पिशवी घेऊन पुढे वा. हा इरा, तू सगळ्यांना कळवलंयस? हो, कळवलंय. आणि मी निखिलच्या आईबाबांना पण बोलावलं. हा, बरं केलंस. बरं विद्या, तू आपल्या पाहुण्यांना फोन केलेस? हो हो, सगळ्यांना फोन केलेत मी. मी ठेवतो गाडीमध्ये. तुम्ही या. बाबा, मी पण जाऊन बसते गाडीत. हा, अक्षू, देवाची पाय पड बेटा. सुखी राहा. आयुष्यमान भव. अक्षू, तू आता सासरी जाणार. अगं काय हे, आत्तापासून रडारड? अगं पाठवणीला वेळ आहे अजून. चला. माहितीये मला. बीड तसलं काय नको. साधं सिंपल आपलं आहे तसं राहून देईल. सर, लग्नाचा एक मोठा व्हिडिओ करायचा आहे. त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. सर, इट्स ट्रेंडिंग. ए नको, काय टेंडिंग बिंडिंग काय नको. आमच्या आई साहेबांनी काय खपणार नाही असलं. नको राहून. अहो सरकार नाही, करा ना सरकार. आई साहेबांनी सांगितलं बरं, पण करावंच लागते. अहो व्हायरल व्हाल सरकार, व्हायरल. बघा सगळीकडे तुमचीच व्हिडिओ. करा की सरकार, करा की. आई साहेबांनी सांगितलंय. काय 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 विषय जरा सांगा. काय आहे, काय आहे? अहो सर, असं उभं राहायचं, बॉडीला असं टर्न करायचंय, एक स्माइल द्यायची आणि एक स्टेप पुढे यायचं. चला चला आवरा. लय भारी होईल, लय भारी.
सरकार थांबा. काय? गागल लावा गागल. गॉगल नको रे गॉगल. अहो सरकार व्हायरल व्हायरल. अरे सावलीत गॉगल तुझ्या बाणा लावला होता काय? अहो हेच तर टॅलेंट आहे. काय मॅडम ट्रेंडिंग ना. हा ट्रेंडिंग लावा की. लावा. हा ठीक आहे. काय करते मम्मी जरी ये जरा बाजूला. अगं ये की. काय झालं? अगं तुला हळद कशाला पाहिजे तू इकडे कशाला आणलंयस? मम्मी मास्तरनीला हळद लागल्याच्या नंतर तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार आहे. काय हे काय मी कळल ग तुला माझी कमाल कळल आता. मास्तरनीला ना हीच हळद लागायला पाहिजे. अगं हे काय आहे? कळल तुला आता. हेच ताट मास्तरनीला नेऊन दे. जा. चंची अगं मम्मी चल की. चल चल चल. नवरा नवरीला बोलवा लवकर. हो गुरुजी घेऊन येते मी. अरे हळद कुठं आहे? हळद पण घेऊन या. आणते करून घ्या. ताई अगं किती गोड आवरलंय तुझं. सेट ना. हा हॅलो बोला घेऊ. हॅलो जीजू आहेत का? हा बघतो थांबा. ए बाबा जिजू कोण आहे बघते. इराताईचा फोन आहे म्हणून. हा जिजू सांग की जा की बोलव की. हा विचारतोय. हा तुम्ही कोणाला बोलवताय जीजू? काय ते? तुम्ही जीजू. मी तुम्हाला जीजू म्हणते आता. माझ्या बहिणीचा नवरा आहात ना तुम्ही. हो पण आमच्याकडे दाजी म्हणते तू. दाजी? अहो दाजी थोडस असं वेगळं वाटतं ना. गोड वाटते की त्याला काय. पण मी तुम्हाला जीजू म्हणलं तर चालेल का? आता तुमची मर्जी पण आम्हाला विचारशील तर दाजीच. ठीक आहे दाजी. आणि ही लावायची. आओ ही हळद आहे की. अगं ती जात्यावर दळलेली हळद हाय. शास्त्र असते जात्यावर दळलेली हळदच लावायची असते. हे दे ग ते दे. आलं का ध्यानात? ठेवती. ही जर कमी पडली ना तर मग ती लाव. हा ही घे धर. बापरे ही हळद तर सांडली. आता हीच हळद नेते मी. अरे मेल्या तुला दिसत नाही काय? हसतोस काय? पोलिसा सुखानं हात
नाही. श्रीशंकर आणि देवी पार्वती यांचं जसं मिलन झालं तसं माझं आणि माझ्या सौभाग्याचं मिलन होऊ दे असं मागणं मागायचं. हात जोडा, म्हणा मला अखंड सौभाग्य, मला अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य, उत्तम आरोग्य आणि विवाह सुख लाभो, आणि विवाह सुख लाभो. देवी, तुला माहितीये ना, मी हे लग्न इराच्या प्रेग्नन्सीमुळे करते. माझं लग्न झालं नसतं तर इराचं लग्न झालं नसतं, आणि आत्ता तिचं लग्न लांबवलं असतं तर सगळ्यांची बदनामी झाली असती. इरूकडून चूकच झाली, पण मोठी बहीण म्हणून ती चूक मला निस्तरावी लागली. देवी, हे लग्न मी स्वेच्छेने करत नाहीये, कारण माझ्यासाठी शिक्षण किती महत्वाचं हे तुला माहितीये. लग्न तर एका घटकेचं, पण कमी शिकलेल्या आणि शिक्षणाची आस नसलेल्या माणसाबरोबर आयुष्य कसं काढायचं हे खरं चॅलेंज आहे. मला शक्ती दे देवी. गुरुजी, मंदिरात जायला निघायचं? हो हो, निघूया. आणा रे. बसा. हे काय आहे? हे काय आहे? पालखी आहे. बसा. ह्यात बसायचंय? बस म्हणलं की बसायचं. नाही, पण मला सवय नाही मॅडम. काय ते? मोठ्याने बोला. हा, नाही, सवय नाहीये मला. हा, सवय करून घ्या. आणि असं मुळू बोलून चालणार नाही. जरा मोठ्याने बोल. हा, चला बसा पटशिरी. नाही नाही, नको ना मॅडम, प्लीज. तू आता सूर्यवंशांची सून होणार आहेस, आणि हा सुनेचा मान असतोय. सूर्यवंशांची सून हॉल मधून मंदिरापर्यंत पालखीतूनच जाते. तो रिवाज आम्ही मोडू शकत नाही. चला आता बसा पटशिरी. ताई, अगं एखाद्या महाराणीला बसवतात तसं बसवताय तुला पालखीमध्ये. राणी साहेबा, प्लीज बसा ना. भुवनेश्वरी मॅडम, मी असं लग्न कधीच पाहिलं नव्हतं. कमाल आहात तुम्ही. हिराबाई, तुमचं लग्न पण आम्ही असंच करू. थँक्यू सो मच मॅडम. अगं बस ना, राणीचा मान मिळतोय तुला. मी एक शिक्षिका आहे, राणी नाही. आता तू आमची सून होणार आहेस, आणि आमची सून राणी सारखीच आहे. राणी सारखीच नेणार आम्ही तुला. हिराबाई, समजाव तुझ्या बहिणीला. हा, सांग तुझ्या भाषेत. मी बोलते. अक्षू, इथे आपले सूळ. ओमकार, पव्या, यांना घेऊन जा. गाडी. अधिपती, चला पुढच्या ईदीला सुरुवात करूया. चला या.
काय सुनबाई, तू किती बी शिक्षण कर, पण आज सिद्ध झालं की नाही, एज्युकेशन नाही, अक्कल महत्वाची आहे. आज आम्ही जिंकलो आणि तू हारलीस. माझ्या फॅमिलीसाठी एकदा काय 10 वेळा हरले ना तरी त्याचं दुःख नाहीये मला. फॅमिली आम्ही सांगू ते तू केलंस तर आम्ही स्वतः तुमचं लग्न लावून देणार. याच्या मायबापाशी पण बोललोय आम्ही, आणि त्यांनी लग्नाला परवानगी सुद्धा दिली आहे. इकडं आमच्या मुलाचं लग्न लागणार, तिकडं हा ऑफर लेटर घेऊन आमच्या फॅक्टरीत जाणार. काय करायचं मला सांगा. मला पटलंय तुमचं म्हणणं. तुला पटलंय का ग? हो पटलंय. फॅमिलीचं काय? काय नाही. जिथं अक्कल आणि पैसा असतोय तिथं एज्युकेशन म्हणजे पाणी कम चाय. ते काय ठरवेल मॅडम? ते आम्ही ठरवलंय. पुढचे ईदी करू. चला. या लग्नाचा निषेध. दोस का बिस्का फिरलं की काय तुझं? हा, कसला निषेध? कुठला निषेध? चुलीत घाल तुझा निषेध. आलाच परत आमच्या शुभ कार्यात तमाशा करायला. तमाशा तर तुम्ही सुरू केलाय भुवनेश्वरी मॅडम. अहो, एका लग्नावर एवढा खर्च करता? तुझ्या बापाचं काय गेलं रे? हा, तुमच्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये. थोबाड बंद कर. अक्षरा, तुला चालतं का हे सगळं? तुला तर लग्न साधेपणाने हवं होतं ना. काय हे सगळं? कुठे गेली तुझी तत्व? आमच्या सुनबाईंशी बोलायचं नाही. सिक्युरिटी उचला याला बाहेर. धनाजी उचल याला. मी सिक्युरिटीला घाबरत नाही हो. अक्षरा, तुझ्या बरोबर भुवनेश्वरी मॅडमनी गेम केलाय. आला निषेध करायला. तुम्ही बरोबर नाही का? तू ऐका माझं, मी खरं सांगतोय. अक्षरा, लग्न करू नको, तुझं भलं होणार नाही. अक्षरा, त्यांनी गेम केला तुझ्या बरोबर. अक्षरा, ऐक माझं. एवढा शिकलेला प्रोफेसर माणूस पण अक्कल शून्य. कोणाच्या शुभ कार्यामध्ये काळ्या फिती लावून कोणी येतं का? हो ना, अगदी मोर्चा घेऊन आल्यासारखा आला होता. काही नाही, त्यांना ना हे लग्नच होऊ द्यायचं नाहीये. भुवनेश्वरी मॅडम म्हणाल्या ना ते अगदी बरोबर आहे. त्यांची पोलीस कंप्लेंटच करायला पाहिजे. भुवनेश्वरी मॅडम सगळं सांभाळून घेतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगं ताई, भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि कमलनी एवढं सगळं केलं तर सोडणार थोडी आहेत त्याला. तुला काय वाटतं? नाहीच सोडणार. पण इरा, भुवनेश्वरी मॅडम बद्दल इतकं माहित असल्यासारखं तू बोलतेस ना, ह्याचं मला नवल वाटतंय. अगं माणूस कळतो ना ताई. अगं मला कळलं नाही ते अजून, तुला कशा कळल्या? अगं मी जनरल म्हणाले ग. आणि एनिवे, आता विधी आहेत ना, चला आवराला घेऊयात सगळेजण. हा, हो. अगं पण आपल्या बॅग्स कुठे आहेत? आलो, बॅग घेऊन आलो. अरे तुम्ही आणलात का निखिलराव? थँक्यू. बर, लवकर फ्रेश व्हा, पुढची विधी सुद्धा करायची. हो. आवरलं का विद्याताई? तुम्ही बी आवरा पटापटा. कन्यादानाच्या ईदी आता सुरू होतील. हो आवरतोच आहे आम्ही. नाही म्हणजे ते चालू कार्यामध्ये कमलराव आले ना, त्यामुळे मूड गेला होता सगळ्यांचा. आवडतो ना, लगेच फ्रेश होतो. अहो नका काळजी करू, येड्या डोसक्याचं आहे ते. गेलं ते आता. सोडा, आवरा पटापट. बरं ना, चला मदतीला चला. माहिती चल निखिल. असू दे, मी ठेवते. अक्षू, आता जास्त विचार नको करू हा त्याचा. माझ्या बी काही एवढं लक्षात राहिलं नाही. काय काय म्हणलं तुम्ही सगळं? आमचा संसार सुखाचा होवो, आम्हाला उत्तम संतती प्राप्त होवो आणि आम्हाला यशकीर्ती प्राप्त होवो म्हणा.
आमचा संसार सुखाचा होवो, आम्हास उत्तम संतती प्राप्त होवो आणि यशकीर्ती लाभो. तुम्ही म्हणायचंय मम. मम. नवरी मुलीच्या वडिलांनी म्हणायचं आहे धर्मपालन करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी, आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी आमची मुलगी आम्ही तुमच्या गोत्रामध्ये देत आहोत. माझी कन्या तुमच्या गोत्रात देत आहे. वधूच्या आईने म्हणायचं आहे आमची लक्ष्मीरूपी कन्या, माझी लक्ष्मीरूपी कन्या, सौभाग्यकांक्षिणी अक्षरा, सौभाग्यकांक्षिणी अक्षरा, मी अधिपती नावाच्या विष्णुरूपी वराला विष्णुरूपी वराला देत आहे. तिचा त्यांनी स्वीकार करावा. तिचा स्वीकार करावा. तुम्ही म्हणायचंय मला हे मान्य आहे. हे मला मान्य आहे. कन्यादानाची भांडी त्यांच्या हातात द्यायची आहे. आता मी मंगळसूत्राच्या विधीची तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही या. बर मला सांग, मगाशी आपण जेव्हा वरातीमध्ये नाचत होतो तेव्हा तुझी ताई तुला बाजूला घेऊन गेली होती, तेव्हा ती नेमकं काय म्हणत होती ग? हिरा, अगं सांग ना, काय म्हणत होती ताई? मला म्हणत होती इरू अगं नाचू नकोस. हिरा, तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीची काळजी तुझी ताई फार घेते असं नाही वाटत तुला? म्हणून तर बरं झालं ना, बरं झालं, मार्ग मोकळा झाला. पण नेमकं म्हणत काय होती ती? अरे ताई मला म्हणत होती इरू अगं बाळाची काळजी घे, विसरू नकोस ना सतत असं, जरा भान ठेव. अहो बघू नका, सांगा ना माझ्या आई बाबांना, सांगा ना आपण करणार आहोत ना लग्न, करणार आहोत ना, सांगा त्यांना करणार आहोत आपण. अधिपतीराव, जीव जाईल हो आमचा. अहो मोठ्या मास्तरीनबाई, तुम्ही काय उगाच रडताय कशाला? कुणालाच काहीच होणार नाही. बाबा तुम्ही उगाच इशे हार्ड करून ठेवलाय. आम्ही आपल्या वेगळा विषय बोलत होतो, अशी चर्चा चालली होती. हो अहो ही वेळ नाही ह्या चर्चेची. हे बघा, ठरलेल्या मुहूर्तावर सगळं झालं ना, ठरलेल्या मुहूर्तावर अक्षता पडल्या ना, आता विधी सुद्धा ठरल्याप्रमाणे वेळेवरच होणार आहे. होणार ना?